अशी विनंती आहे. दोन्ही हात वरती करायचे, जोरदार टाळी वाजवायची आदरणीय जयकुमार गोरे भाऊ यांच्यासाठी. आज सावित्री आईंच्या पवित्र नगरीमध्ये सावित्री आईंच्या जयंतीच्या निमित्तानं मी त्यांना पहिल्यांदा विनम्र असं अभिवादन करतो. आणि अभिवादन करत असताना आजचा दिवस हा महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जी लोक सावित्रीबाईंच्या विचारावर, महात्मा फुलेंच्या विचारावर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर प्रेम करतात, या सगळ्यांच्या दृष्टीनं आजचा दिवस हा ऐतिहासिक दिवस आहे की ज्या दिवशी आज सावित्रीबाईंची जयंती होत असताना गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्या क्षमतेला साजेसं असं भव्य दिव्य स्मारक या नायगावच्या नगरीमध्ये उभं राहावं अशा पद्धतीच्या भावना आपल्या सगळ्यांच्या होत्या. आणि त्या भावना सातत्यानं आपण पाहिलं. प्रत्येक जयंती दिवशी राज्याचे मुख्यमंत्री या नायगावला येतात, दर्शन घेतात. आपण सगळे या ठिकाणी येतो, दर्शन घेतो आणि स्मारकाचा विषय चर्चेला येतो. सातत्यानं हा विषय चर्चेतच राहिला, प्रत्यक्षात कधीही आला नाही. आणि तो प्रत्यक्षात येण्यासाठी आपल्या सगळ्यांना वाट पाहायला लागली राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ होण्याची. आज सावित्रीबाईंना अभिवादन करत असताना साहेब मनापासून आपल्याला धन्यवाद देईन, मनापासून आपलं कौतुक करेन आणि खऱ्या अर्थानं सावित्रीबाईंच्या विचाराला न्याय देण्याची, हे शक्तिस्थान उभं करण्याची जी भूमिका आपण घेतलेली आहे त्या भूमिकेच्या पाठीशी आपण उभं राहिलात. मागच्या वर्षी बरोबर याच दिवशी साहेब आपण या ठिकाणी आलात आणि माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या जयकुमार गोरेला आपण ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून जबाबदारी दिली. साहेब या ठिकाणी मला आठवतं मी आमदार होतो. जसा सावित्रीबाईंनी संघर्ष केला प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात, तोच संघर्ष साहेब माझ्याही वाट्याला आला. पण हा संघर्ष वाट्याला येत असताना खऱ्या अर्थानं या सावित्रीच्या नगरीला, सावित्रीबाईच्या विचाराला न्याय देण्याची भूमिका आपण घेतलात आणि या सावित्रीबाईंचं भव्य दिव्य स्मारक या नायगावमध्ये आज त्याचं भूमिपूजन झालं. मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन, आपण सगळ्यांनी हात एकदा वरती करून देवेंद्र फडणवीस साहेबांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आपण सगळ्यांनी वाजवल्या पाहिजे. त्यांचा आभार आपण मानले पाहिजेत. साहेब कदाचित या राज्याला आपण मुख्यमंत्री म्हणून मिळाला नसता तर माझ्या सावित्रीबाईला न्याय मिळाला नसता, या नायगावला न्याय मिळाला नसता, या ठिकाणी सावित्रीबाईंचं स्मारक उभं राहिलं नसतं. आणि आज बरोबर 1 वर्षांनी आपण या स्मारकाचं भूमिपूजन करण्यासाठी या ठिकाणी आलोय. फक्त आश्वासन दिलं नाही तर प्रत्यक्षात कृती या ठिकाणी होताना आपण या ठिकाणी आलात. आपलं मी मनापासून या ठिकाणी साहेब आभार मानतो, आपलं मनापासून स्वागत करतो. आणि आपल्यासोबत या ठिकाणी ज्यांनी आत्ताच आपले विचार व्यक्त केले आणि ज्यांनी आज चळवळ सातत्याने या महाराष्ट्रामध्ये जिवंत ठेवली ते आदरणीय छगन भुजबळ साहेब आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करून या ठिकाणी गेले.
त्यांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो. त्यासोबत पालकमंत्री शंभूराजे, या विभागाचे सन्माननीय आमदार आणि मंत्री महोदय सन्माननीय मकरंदजी पाटील, रुपालीताई चाकणकर, अतुल बाबा, मनोज घोरपडे, सन्माननीय मदनदादा भोसले, रामजी सातपुते आणि खास करून या ठिकाणी आलेले विदर्भातून बळीरामजी सिरस्कर, मराठवाड्यातून आलेले कल्याणजी आखाडे, समीरजी भुजबळ, राजेंद्र महाडोळे, अरुण आबा, चिन्मय, सगळ्यांची नावं या ठिकाणी घेतली पाहिजे. सगळ्यांचं नाव या ठिकाणी घेत नाही, परंतु खास करून साहेब या ऐतिहासिक सणाचे खास करून साहेब या ऐतिहासिक सणाचे पासून या ठिकाणी स्वागत करतो. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवल्या पाहिजेत, कारण हे सगळं करत असताना त्यांची भूमिका महत्वपूर्ण आमच्या सोबत होती. ते या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या सगळ्यांचं स्वागत करत असताना साहेब खऱ्या अर्थानं आता सावित्र्यांच्या विचाराला न्याय मिळेल. या ठिकाणी भव्य दिव्य स्मारक उभं राहील. हे स्मारक उभं राहत असताना आपण सगळेजण बघतोय. या ठिकाणी आम्ही नायगावला येतो. साहेब नायगावला आल्यानंतर एवढं मोठं सावित्र्यांचं नाव अख्ख्या देशभर आहे. परदेशामध्ये सावित्र्यांच्या विचारावर अनेक वेळा आपण काम करतो. पण हे करत असताना जेव्हा नायगावला आमचा माणूस येतो तेव्हा सावित्र्यांचं घर शोधावं लागतं, सावित्र्यांचं स्मारक शोधायला लागतं. आणि गेल्या अनेक वर्षापासूनची आमच्या सगळ्यांची जी खंत होती ती खंत प्रत्येक वर्षी आम्ही व्यक्त केली, परंतु त्याला प्रत्यक्ष मूर्त स्वरूप कधी आलं नाही. आणि आता या ठिकाणी 143 कोटीचं भव्य दिव्य स्मारक या ठिकाणी उभं राहतंय. साहेब 110 कोटी रुपयाचा टेंडर झालं, वर्क ऑर्डर झाली, काम चालू होईल. पण हे करत असताना फायनान्स विभागानं आणि अन्य विभागाने याला कट लावून ते 110 कोटीपर्यंत आणलं. मी आपल्याला विनंती करतो साहेब, या सगळ्या व्यवस्था उभ्या करत असताना, सावित्र्यांचं भव्य दिव्य स्मारक उभं करत असताना सावित्र्यांचा विचार जिवंत राहावा म्हणून ग्राम विकास खात्याच्या महिलांच्या सगळ्या प्रशिक्षणाच्या सगळ्या सुविधा आपण या स्मारकामध्ये करतोय. आणि त्या अनुषंगाने सावित्र्यांनी जो शिक्षणाचा धडा आपल्याला घालून दिला तो या ठिकाणी जिवंत ठेवण्याचं काम आपण या माध्यमातून करतोय. माझी आपल्याला विनंती आहे, 110 कोटीमध्ये हे काम संपणार नाही. या स्मारकाला अजून 50 कोटी रुपयाची आवश्यकता आहे ना. आपल्या सगळ्यांना माझी विनंती, आपल्या सगळ्यांच्या वतीनं विनंती आहे साहेब, 150 कोटी रुपये अजून 50 कोटी रुपये या स्मारकासाठी द्यावेत. साहेब जागेचा विषय आम्ही सोडवत आणलाय. जवळजवळ 10 एकर जागा ही आम्हाला मिळते. माझी विनंती या ठिकाणी आहे, MTDCची बाजूची 2 एकर जागा आम्ही सातत्याने या स्मारकासाठी मागतोय. आणि सुदैवानं पालकमंत्री आणि पर्यटन मंत्री आमच्या जिल्ह्याचे आहेत. माझी त्यांना विनंती आहे, या ठिकाणी ही जी जागा आहे ती आपण आमच्या सावित्र्यांच्या स्मारकासाठी हँडओव्हर करावी. आपण ती भूमिका स्मारकाचा एक भाग म्हणून आपण द्यावी आणि ते काम तातडीनं व्हावं. जे साहेब सांगतील त्यानुसारच होईल, काळजी करू नका. पण पुढच्या वर्षी मागणी करायला लागू नये याची आपण काळजी करावी, अशा पद्धतीची विनंती या निमित्ताने मी आपल्याला करतो. साहेब एका बाजूला सावित्र्यांचं स्मारक आपण या ठिकाणी उभा करतो, दुसऱ्या बाजूला साहेब महात्मा फुलेंचं मूळ गाव कडगुण आहे. महात्मा फुले मूळ कडगुणचे आणि सुदैवानं साहेब तुमच्या पुढे उभं राहिलेला जयकुमारचं मूळ गाव कडगुण आहे. महात्मा फुलेंचं आडनाव गोरे आहे साहेब, माझं आडनाव गोरे आहे. मी कुळाचा सांगत नाही साहेब, ते राजकारणाचा आणि समाजकारणाचा विषय नाही. परंतु जेव्हा आम्ही हे सगळं सांगतो साहेब, तेव्हा जेव्हा महात्मा फुलेंचं मूळ गाव शोधायला अनेक इतिहासकार जातात, अनेक अभ्यासक जातात, तेव्हा कडगुणमध्ये गेलो
तरी नायगावपेक्षा वेगळी परिस्थिती नाही. त्याही ठिकाणी महात्मा फुले फुलेंच्या मूळ गावामध्ये त्यांचं छोटंसं स्मारक असावं ही भावना सातत्यानं आपण मांडली. साहेब, आता सुदैवानं तेही स्मारक जिल्हा परिषदेकडे आहे. आता त्यात तुम्हाला काही मागणार नाही. मी ग्रामविकास खात्याकडून त्या कडगुणमध्ये सुद्धा महात्मा फुलेंचं भव्य दिव्य स्मारक उभं करण्याचा निर्णय ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही घेतोय आणि तेही भव्य दिव्य स्मारक इथं उभं राहील. साहेब, त्या ठिकाणी आम्ही बघितलं या सगळ्या गोष्टी होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना आम्ही पुढे जातो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना आम्ही पुढे जातो आणि हे सगळे विचार आम्ही पुढे घेऊन जात असताना आपण सातत्यानं पाहिले आमचे सगळे समाज बांधव असतील, जातीपातीच्या पलीकडे साहेब मी बोलतो, जातीपातीत अडकणारे राजकारण आम्ही कधी केलं नाही. पण त्याच्या पुढे जाऊन मी आपल्याला सांगतो, सगळ्यांची भव्य दिव्य स्मारकं उभी राहत असताना आमच्या सावताबाबांच्या स्मारकाचा विषय सातत्यानं पुढे आला. या ठिकाणी आपण बघतो सावता महाराजांचे वंशज या ठिकाणी आपल्या सगळ्या सोबत या ठिकाणी सावता महाराज उपस्थित आहेत, वशेकर महाराज. पण आपण बघतो जेव्हा आम्ही आरणला जातो आणि सावता महाराजांचं स्मारक शोधतो साहेब, तेव्हा आम्हाला ते स्मारक शोधायला लागतं. मी पुन्हा एकदा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना धन्यवाद देईन. आपल्या सगळ्यांना विनंती करेन, आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा हात वरती करून टाळ्या वाजवल्या पाहिजेत आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा आभार मानलं पाहिजे. साहेब, तेही काम आपण हातामध्ये घेतलं आणि त्या ठिकाणी बघितलं 1000 लोकवस्तीच्या गावामध्ये जसं मंदिर असेल तेवढंच मंदिर आमच्या सावताबाबांचं आहे. पण आपल्याला सांगताना आनंद होतो, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्याकडे आम्ही मागणी केली, आदरणीय सावयसाहेब असतील, मी असेल, आम्ही सगळ्यांनी मागणी केली आणि सगळ्यात पहिलं आरणला अ वर्गाचा दर्जा आपण देण्याचं काम शासनाच्या माध्यमातून साहेब केलं आणि हे दर्जा देऊन थांबलो नाही तर त्या स्मारकासाठी आम्ही पुन्हा 150 कोटी रुपये आपल्याला मागितले होते आणि त्या ठिकाणी 10 एकर जागा त्या ठिकाणी खरेदी करून त्या स्मारक त्या ठिकाणी उभं राहावं अशा पद्धतीच्या भावना आम्ही व्यक्त केल्या होत्या. आणि सांगायला आनंद होतो साहेब, आपण तेही स्मारक जवळजवळ 10 एकर जमीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यासाठी 150 कोटी रुपये आपण मंत्रिमंडळाची मान्यता दिली. आपल्याला मनापासून धन्यवाद. हा सगळा विचार साहेब सातत्यानं आपल्या पाठीशी उभा राहील, कारण या विचाराला बळ देण्याचं काम आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे. याची जाणीव या विचाराला सातत्यानं राहील हे नेहमी या निमित्तानं आपल्याला सांगेन. पण साहेब, या सगळ्या गोष्टी होत असताना अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, पण साहेब अधिकचा वेळ मी घेणार नाही. पण मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सांगेन, अनेक वेळा ह्या सगळ्या गोष्टीचा उहापोह झाला. साहेब, राजकारणामध्ये अनेक वेळा या सगळ्या गोष्टी विचार केला जातो. अनेकदा शाहू फुले आंबेडकरांच्या नावाने राजकारण केलं जातं, परंतु शाहू फुले आंबेडकरांची ही जी ऊर्जा स्थानं शक्ती स्थानं मजबूत झाले पाहिजेत अशा पद्धतीची भूमिका आजपर्यंत राज्यकर्त्यांनी घेतली नाही याची खंत सातत्यानं आम्हाला साहेब आहे आणि ती भूमिका आपण घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य दिवस स्मारक आपण उभं करताय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभं करताय, चौंडीला अहिल्यादेवींचं स्मारक उभं करताय. आपण ज्या ज्या ठिकाणी अशी ऊर्जा स्थानं शक्ती स्थानं आहेत त्या सगळ्या शक्ती स्थानांना बळ देण्याचं काम साहेब आपल्या माध्यमातून होत असताना या विचारांना जिवंत ठेवण्याचं काम आपल्या माध्यमातून सातत्यानं होतंय आणि हे करण्यासाठी साहेब आपल्याला मुख्यमंत्री व्हायला लागलं आणि आपले विचार या निमित्तानं आमच्या सगळ्यांच्या पाठीशी उभे राहिले याचा आम्हाला मनापासूनचा आनंद आहे. साहेब, हे सगळे सावित्र्यांच्या विचाराचे असतील, महात्मा फुलेंच्या विचार असतील, सावताबाबांच्या विचाराचे असतील, किंबहुना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची ही लोक असतील, कायम साहेब आपल्या ऋणी राहतील. आपण जी भूमिका घेऊन काम करताय या विचारासोबत आम्ही सगळेजण ठामपणे उभं राहू हा शब्द या निमित्तानं आपल्याला मी देतो. असे एक वेळा या सगळ्याचा विचार करत असताना साहेब बाकी अनेक अन्य गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. अधिकचा वेळ मी आपला साहेब घेणार नाही आणि अधिकचा वेळ न घेता मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करणार आहे, ही सगळी लोक आपल्यावर जीवापाड प्रेम करतात, सातत्यानं आपल्या विचाराच्या पाठीशी उभे राहतात. या लोकांच्या हिताचं काम आपल्या हातून उत्तर असंच घडत राहो. आमच्या सगळ्या जनतेचे आशीर्वाद आपल्या पाठीशी उभे राहतील अशा पद्धतीच्या भावना व्यक्त करतो. आणि आपल्याला पुन्हा एकदा नायगावचा विषय आहे. नायगावमध्ये साहेब सरपंचांनी मागच्या वेळी काय भावना व्यक्त केल्या होत्या. सुदैव कसं असतं बघा साहेब, मी हे सगळं ग्रामविकास खात्याकडे होतं
अनेकदा मी इथं येऊ नये असं वाटलं, परंतु साहेब ग्रामविकास खातंच तुम्ही मला दिलं. हा काळाचा महिमा असतो. सावित्रीला न्याय देण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री व्हायचं होतं आणि सावित्रीचा लेख साहेब मंत्री म्हणून यायचा होता. हे आपल्यामुळं साहेब शक्य झालं, आपल्याशिवाय हे शक्य झालं नसतं. म्हणून पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतो, या ठिकाणी आपण बघितलं नायगावकरांची सातत्यानं मागणी होती. यावर्षी साहेब सांगितलं होतं की नायगावकर आता यावर्षी काय मागणार नाहीत. मी खात्री केली, नायगावकरांच्या सगळ्या अपेक्षा आम्ही पूर्ण केलेल्या आहेत आणि इथून पुढे सुद्धा या भूमीला काही कमी पडणार नाही. हा शब्द या निमित्तानं आपल्याला देतो. आपल्याला मनापासून धन्यवाद देत असताना एक मागणी साहेब पुढे आलेली आहे. या नायगावला सावित्री आईचं नाव द्यावं अशा पद्धतीची भूमिका पुढे आलेली आहे आणि या सगळ्या लोकांची त्याला पाठिंबा आहे. मला वाटतं सरपंचही आपल्या गावाचा पाठिंबा असावा आणि जर आपण सगळ्यांनी तसा प्रस्ताव दिला, शेवटी गावाचा विषय आहे, गावाची ग्रामसभा घेऊन आपण निर्णय घ्या. साहेब आमची सगळी मागणी करतोय आणि साहेब गावाने तसा निर्णय घेतला तर मात्र आपण त्या गावाला सावित्र्यांचं नाव देण्याचा निर्णय आपण करावा अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. अगदी शिरस्कर साहेब, महाडोळे साहेब, कल्याण आकाडे साहेब, अनेक लोक विदर्भातून मराठवाड्यातून आलेल्या सगळ्या जनतेचं मी मनापासून स्वागत करतो. आज आपण या ठिकाणी आलाय आणि साहेब आता इथून पुढचं जेव्हा ऑगस्ट महिन्यामध्ये सावताबाबांचं स्मारक आम्ही त्याचं भूमिपूजन करू त्या दिवशी पुन्हा एकदा आम्ही आपल्याला विनंती करू, त्या दिवशी आपण यावं अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योती, जय क्रांती. धन्यवाद आदरणीय जयकुमार गोरे भाऊ. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. आणि यानंतर या विचारपीठावरती